2 ने सुरुवात. रोहन अप्रतिम बॅटिंग करतोय आज मराठा फोर्स साठी. काल देखील अप्रतिम 45 धावा. अतिशय चांगला डेलिकेट टच नजाकत. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलतोय. सेमीफायनल जणू काही एक डू ऑर डाय मॅच आहे दोन्ही संघांसाठी. आता मात्र एक धाव. चांगलं गौरव, विनय घाणेकर, मुकेश पटेल. संदीपला थोडस या ठिकाणी मेहनत घ्यावी लागणार आहे. लाड 5 मॅच बॉल घ्या. 4 बॉल धावसंख्या 5. शॉट फिल्डिंग वेलफील्ड डॉट. 5 बॉल मध्ये 5. शेवटच्या बॉलला बघूया कशा प्रकारचा चेंडू संजयचा. 6 बॉलला 6. 6 बॉल 6 रन्स. स्वतः तुर्पी निवृत्ती पवार या देखील इथे आलेले आहेत आपल्या संघाला सहकारी सपोर्ट करण्यासाठी. कारण हे त्यांना कळलं मराठा फोर्स देखील फोर्स मध्ये आहे, एनफोर्स मध्ये आहे आणि आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी खाली वाकावं लागेल. वाकल्यानंतर तुम्हाला चेंडू मिळणार आहे. 1 धाव. धावसंख्या 7. लहान मुली जे पुढे उभे आहेत त्यांना विनंती करतो थोडं मागे व्हा प्लीज. कारण जोरात चेंडू जर आला तर तुम्हाला लागू शकतो प्लीज. आणि सगळ्यांनी जर मास्क घातलं असेल तर कळणार पण नाही आतमध्ये बॉल कुठे लागला. घरी गेल्यावर कळेल की पप्पा माझ्या इथे लागलेला म्हणून. किती वेळ होता अजिंक्यकडे. एवढ्या वेळात जाऊन तो सोमवार बाजारात जाऊन एक शॉपिंग करून आला असता. मात्र एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 8. दुसरी ओव्हर आहे. यानंतर डबल ट्रबल. तुषार हाटे गोलंदाजी करतोय पंचांच्या डाव्या बाजूने. अंडराम पुन्हा एकदा अतिशय चांगली बॅटिंग करतोय. रोहनला चांगला सूर गवसलेला आहे. 3 बॉल बाकी आहेत. या 3 बॉल मधला एखादा जर चौकार लागला तर पुन्हा एकदा ग्राफ वरती घेऊन जाईल आपल्या संघाचा. कॉटन बोल्ड संधी मिळू शकली असती. बघा पुढे यायला भाग पाडला. अजून एक डॉट. संख्या 9. 1 टू गो. चांगली गोलंदाजी सुरू आहे तुषारची. थोडस ब्रेक खालून जाईल. 1 धाव संख्या 10. 2 ओव्हर 10 आणि आता डबल ट्रबल. आपल्या पाहुण्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चालक देखील आलेले आहेत नवीन ड्रेस कोड मध्ये. कालपासूनची स्वामी समर्थासाठी आपलं योगदान देत होते आणि मल्लेशने देखील म्हटले अगले साल तो अलग अंदाज रहेगा. जीतेंगे जरूर. पहली गेंद और थ्रो आहे. 1 रन. 1 का 2 होगा. या ओव्हर मध्ये डबल होणार आहे. जेवढे धावा करणार. धाव संख्या 10 आहे. बघूया पहिल्या बॉलला तर 1 आलेली आहे. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. चेंडू डॉट. 4 बॉल बाकी आहेत. याचा पुढचा चेंडू. 3 बॉल मध्ये 2 धावा आल्या. 2 ते 4. पुढचा चेंडू. 4 धावा. संगीत मिळाली नाही. 14 22. आणि या ओव्हर मध्ये 8 धावा आलेल्या आहेत. एक 2. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 4, 5, 6, 7 धावा आल्यात. म्हणजे 14 आलेले आहेत. बघूया एखादी विकेट मिळाली तर निश्चितच. अजून 1 धाव. 4, 5, 6, 7, 8 2 16. 16 आणि 10 26. 26 धाव संख्या ओव्हर. धाव संख्या 26. 18 बॉल मध्ये 26. रोहन किती टायमिंगला चौकार घेतोय. मोठा गॅप होता तिथे. अशा पद्धतीने खेळाडू तिकडे उभे होते. बाउंड्री लाईन राईट साईडला कव्हर नव्हती. धावसंख्या 26. 26. शेवटची ओव्हर घेऊन सागर. पहिला चेंडू अजिंक्यसाठी. आणि हो
27 आणि 28. पुढे सागर लेग ब्रेक. आता मात्र डायरेक्ट हिट झाला नाही. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये संख्या 29. 3 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकला रोहन. हो काय टर्न केला बघा, मात्र पंचांचा इशारा वाईट. तर संख्या 30. 3 बॉल बाकी आहे. 31-31. 2 बॉलला 2 सिंगल जर आले तर 33 होऊ शकतं. 4 ओव्हरची मॅच आहे. सागरचा फोकस चेंडू. आता मात्र अजून एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धाव संख्या संख्या 32 आणि डेली ब्रेक आहे. 33 टू विन. पुढे आला मात्र तेव्हाच शरीराला लागला चेंडू. 33 टू विन जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. मराठा फोर्स विरुद्ध टेनिस स्पार्टन्स. सगळं काही डबल ट्रबलवर आहे. डबल ट्रबलची ओव्हर चांगली कन्वर्ट करता आली पाहिजे. हे टार्गेट ठेवावं लागेल. पहिल्या 12 बॉलला 14 आले तरी सुद्धा पुढच्या 12 बॉलला जर 6 बॉलमध्ये 12 आले तर 12-12 24 33 करायचे आहेत. आणि शेवटच्या ओव्हरला 8 किंवा 9 येऊ शकतात. साईनगरची माऊली संघ तयार आहे. आपण तयार राहायचं. दीपक मंजा यांचा संघ आहे. आज सकाळपासून खूप मेहनत घेतली दीपक मंजा यांनी. एक डायरेक्ट हिट लागला मात्र चौकारासाठी गेला. तिथे दुःख झालं होतं त्यांना खूप. मात्र पुन्हा एकदा मात्र ओपनिंगला सागर आणि नाही गौरव आणि संजय येतोय की विलास येतोय. 33 टू विन. रोहित तू अंपायर आहेस ना. मॅचला सुरुवात करूया. यानंतर एक आपल्याला 2 मॅच खेळायचे आहेत. चला मॅचला सुरुवात होते. पहिला येतोय करता. पहिल्या चेंडूवर रिस्की सिंगल घेतला. रिस्क होती या सिंगल मध्ये. एक धाव विनयला आता आणलेला आहे. पुढे भावेशने काहीतरी काल मंत्र दिलेला आहे की कसं पद्धतीने तुम्हाला राहायचं आहे. एक खेळाडू पुढे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप मध्ये 2 बॉल 2. योगी 2 बॉल 2 रन्स. 3 बॉल 3 रन्स. विकी विचार करतोय पुढच्या मॅचची रणनीती. थोडासा विचार चाललाय काय करू शकतो. मादीला कुठे ठेवू शकतो. तो काय घरटात बसलेला आहे. 4 बॉल 4. 4 बॉल 4 वाईड. 4 मध्ये 5 बघा मॅच मध्ये आलेले आहे. 2 बॉलचे 2 गेले तरी 7 होते. पुढचा चेंडू 6. मॅच चालू करणं गरजेचं आहे. चांगलं क्रिकेट चालू आहे. मैदानात सिंगल चांगला काढतोय. 1 टू गो. आणि बघा नो आहे. 9 ला +2.
ओढू नका बाहेर. 8-2 6-2 8 1 to go आहे आणि 9. म्हणजे पुढच्या ओव्हरवरती जे दडपण होतं ते आता मात्र क्लिअर केले. या ओव्हरमध्ये 6 बॉलला 6 आले तरी 15 होत आहे. पुढच्या 6 बॉलला 12 आले तरी 15 आणि 12 17 होतील, 27 होतील. सॉरी, 15 आणि 12 27 आणि 32 नाही 33 करायचे आहेत. त्यामुळे शेवटच्या ओव्हरला मॅच 6 बॉल 6 येऊ शकते. कॅल्क्युलेशन करावं लागेल. दुसऱ्या बाजूला डबल ट्रबलसाठी जो गोलंदाज असेल मराठा फोर्स, याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण एकही विकेट अजून गमावलेली नाही. त्यामुळे 22च्या या ओव्हरमध्ये जर 6 किंवा 8 आले तर मॅच इथे तयार होणार आहे. आणि डबल ट्रबलची ओव्हर थोडंसं डोकं शांत ठेवून दोन्ही संघांनी सिरियस खेळावं लागणार आहे. एका बाजूला गौरव आणि एका बाजूला विलास, एका बाजूला भावेश अजिंक्य यांना ती गोलंदाजी करावी लागेल चांगली, जी डबल ट्रबलची असेल. भावेश संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन भावेशचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू 2 धावांसाठी. हो, संधी होती, खूप पुढे उभे होता अजिंक्य, चांगल्या प्रकारे गॅप शोधला होता आणि तो गॅप पाहतोय. कदाचित एखादा चौकार त्या ठिकाणून पाहायला मिळू शकतं आपल्याला. संख्या 11 आहे. पहिल्या चेंडूवर चौकार फुल टॉस मिळाला होता, फुल टॉस बनवून घेतला होता. आता मात्र जबरदस्त काय फिल्डिंग बघा, काय फिल्डिंग करतोय हा खेळाडू. स्वतःची बॉल रोहन बॅटिंग मध्ये अप्रतिम कामगिरी, फिल्डिंग मध्ये जवळजवळ चौकार वाचवलाय. धावसंख्या 12. बघा, महेंद्रसिंग धोनी हा चित्रपट पाहिला असेल तर त्याच्यामध्ये काही प्रसंग असे आहेत की टीम सिलेक्शन करताना तो तिथे उभा असायचा आणि त्यांनी सांगितलं होतं काही खेळाडूंनी त्याने बाहेर काढलं होतं जे सिनियर खेळाडू होते. त्याचं मुळात कारण हेच होतं की एखादा चांगला युवा खेळाडू माझ्याकडे आला तर त्याने फिल्डिंग चांगली केली तर आमच्या संघासाठी धावा तो जमू शकतो. त्यामुळे आपल्याला कल्पना आहे की कशा पद्धतीने त्या मूवीमध्ये देखील दाखवले आणि आपल्याला देखील कल्पना आहे की काही खेळाडूंनी संधी दिली होती, कारण एखादं चांगलं चपळ क्षेत्र असेल आपल्याला धावा रोखून देऊ शकतो. बघा, गरज होती का? हो, मोठी मिस. हा रनआउट किती निर्णायक ठरणार आहे, मॅचचा टर्निंग पॉइंट होऊ शकतो. तुमच्या जाळ्यामध्ये सापळ्यामध्ये विलास राणे भेटू शकले असते आणि ही मोठी घोड चूक होऊ शकते. काय मॅच बघा, जवळजवळ त्याचा श्वास थांबला होता. 14 धावा आहेत, महत्वाची विकेट होती. धाव संख्या 14. अजूनही 2 बॉलला 2 सिंगल जर झाले 14 आणि 2 16, म्हणजे 2 सिंगल तयार करावे लागणार आहे. डाव्या साईडला बघताय ज्या ठिकाणी विनय ऑन साईडला त्या पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी भावेश आहे आणि मात्र जबरदस्त 4 धावा. मी म्हटलं होतं की फुलटा चेंडूला बघा 18 धावा झाल्या. आता एका बॉलला सिंगल एक काढला, स्ट्राईक स्वतःकडे घेतली तरी 19 होती. डबल ट्रबलला ते स्ट्राईकला येते आणि आता मात्र या ठिकाणी अगोदर सांगितलं होतं पाळायचं आहे तुला, एकदा पूर्ण केलेली आहे. धाव संख्या 19. विकेट घ्यावी लागणार आहे. डबल ट्रबल मध्ये तुम्हाला 1 नाही 2 विकेट घ्यावे लागणार आहे. 5 रन्स कमी होतील. एका बाजूला डबल ट्रबल मध्ये विलास राणे आणि गौरव दोन्ही सलामीची जोडी मैदानात आहे अजून. मात्र या संघाने या अगोदर वायकिंग्स लेजंड संघाला पराभूत करताना 3 विकेट काढल्या होत्या अजिंक्यने. तोच अजिंक्य या ठिकाणी पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर 1 धाव. दिवस 102 होणार. 19 ने 2 21. 9 आणि 3 12 करायचे आहेत. 11 मध्ये 12 अजूनही गरज आहे. या 6 बॉल मध्ये 6 झाले तर डबल होतील 12. अजून एक 2 बॉलला 2 आले. बघूया 4 बॉल मध्ये आता अजिंक्य कोणती वेगळी करामत करतोय का? मगाचा रनआउट किती निर्णायक ठरणार आहे. रनआउट हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. अजिंक्य हो बैठक 3 बॉल 3. आपल्या संघासाठी द कॅप्टन शुड बी द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम and captain is leading in front. 3 बॉलला 3 आलेत म्हणजे 6 मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. त्याचं रूपांतर
अजून एकदा बॅटला खाली ठेवलंय चेंडूच्या. बारा होतील. 19 मध्ये 12 म्हणजे निश्चितच 31. हो हो, पुन्हा एकदा योग्याला सांगतो वैभव की कॅच आहे, ट्राय करावे लागेल. 1 टू गो आहे. 5चे 5 कन्वर्ट केलेले आहे सिंगल, म्हणजे जवळजवळ 19 आणि 10 29. आता 4 धावांची गरज आहे. जर आपण हा शेवटचा बॉल सिंगल मध्ये कन्वर्ट झाला तर बघूया. अजिंक्य पुढचा चेंडू पाहतोय. मंकन विकेटसाठी ट्राय होत होता. अजिंक्य पुढचा चेंडू आणि एक कन्वर्ट करणं होणं गरजेचं. 3 4 5 10 आले आणि आता 10 आणि 19 29. 4 पाहिजे 6 बॉल. ओव्हर झाली. या बॉलला 1 आलं असतं तर 2 झाले असते आणि शेवटच्या 6 बॉलला 2 आले असते. वैभव येतो शेवटचं षटक घेऊन 6 बॉलमध्ये 4. मात्र मराठा फोर्स संघाने देखील या ठिकाणी अशी जिद्द बाळगली पाहिजे की 6 मधील 4 बॉल आम्ही डॉट काढू शकतो, विकेट काढू शकतो. ती जिद्द या ठिकाणी तयार करावी लागेल. कारण मॅच आहे, क्रिकेट आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टन्टी आपण म्हणू शकतो. कारण या खेळामध्ये अगर मगर किंतु परंतु या शब्दांना कुठलंही स्थान नाही. 6 बॉलमध्ये 4 धावांची गरज. साईनगरची माऊली कॅप्टननी लवकर इथे तयार राहायचंय. जशी मॅच संपेल, कोणी या मॅचचा विजेता असेल त्यांनी साईनगरची माऊली या संघाविरुद्ध टॉससाठी कॅप्टननी तयार राहायचंय आणि त्यानंतर त्यातला विजेता घेणारा रॉयल्स मराठा बरोबर फायनल. भाऊ खूप खुश आहे. भावेश तुझं एक मॅन ऑफ द मॅच बाकी आहे ते आपण नंतर देणार आहोत प्राईज डिस्ट्रीब्युशनला. बघा सुशील आणि भावेश दोघं भाऊ आहेत ना. आणि या ठिकाणी 2 धावा. 31. 5 मध्ये 2 धावा करेल. नो लॉस. एकही विकेट अजून गेलेली नाही. म्हणून मगाचा रनआउट किती महत्वाचा होता विलासचा. तेव्हा धावसंख्या 13 होती. 13 की 14 होती धावसंख्या. बघा कोण कोण कुठून कुठून काय काय करतो. लहानपणी खूप चांगल्या प्रकारे गोट्या खेळलेल्या आहेत. हो व्हाट अ शॉट. विजय फटका. नो लॉस. सेमीफायनल मध्ये 10 स्पार्टन्स. मॅन ऑफ द मॅच विलास राणे. मॅन ऑफ द मॅच. चला लगेच टॉस करा. तिथे करा लवकर. तिथे टॉस करायचं. साईनगरची माऊली